मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण. मराठा आरक्षणासंदर्भात आज गोदापट्ट्यातील तब्बल 123 गावांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा तसंच विविध ठिकाणचे दौरे याबाबत चर्चा होणार आहे. हिंगोली येथे सुरक्षा बाजूला करून अजित पवार आपल्या लाडक्या बहिणींच्या भेटीला गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळेस महिलांशी हस्तांदोलन करून प्रत्यक्ष भेट घेतली. यातल्या एका महिलेने अजित पवारांना राखी बांधली. पुतळा कोसळल्याविरोधात अजित पवार गटाचं राज्यभर मूक आंदोलन. सत्ताधारी पक्षच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आणि त्या शहरातील जिल्हाधिकारी तसंच तहसीलदारांना निवेदन देणार आहे. 1 सप्टेंबरला जरांगे राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत आणि छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. या दुर्घटनेबाबत कोणीही राजकारण करू नये असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय. तसंच यामधल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाई गडबडीत उद्घाटन करायला नको होतं. छत्रपतींचा पुतळा कोसळल्या प्रकरणेवर शाहू छत्रपतींनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये नौदलाला दोष देणं सुद्धा चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. सरकारनं मोठा भ्रष्टाचार केलाय म्हणून पुतळा कोसळला. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यावर भ्रष्टाचार नको असं पवारांनी वक्तव्य केलेलं आहे. याचा अर्थ काय? म्हणजे अन्य भ्रष्टाचार चालतील का असं पवारांना म्हणायचं आहे का, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनाच प्रश्न करून विचारले आहे. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याबद्दल अजित पवारांनी जनतेची माफी मागितलेली आहे आणि याबाबत दोषींवर कठोर कारवाई करणार आहे असंही सांगितलंय. तसंच चुकीची पुनरावृत्ती होणार नाही असं आश्वासन सुद्धा अजित पवार यांनी दिलंय. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याची घटना कमीपणा आणणारी. शिवरायांचा भव्य पुतळा पुन्हा उभारणार तसंच दोषींवर कारवाई होणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी निषेध आंदोलनाची हाक दिलेली आहे. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गेटवे ऑफ इंडिया इथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकार हे आंदोलन करणार आहे. यामध्ये डोळे मारो आंदोलन करण्यात येणार आहे आणि सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.